नमस्ते. मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे टिपक्यांची रांगोळी. हो, 6x6 ही टिपक्यांची रांगोळी लहानपणापासून एकदा तरी तुम्ही काढलीच असेल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे नाही शिकणार आहे की हिला ड्रॉ कसं करायचं आहे, पण हे नक्की शिकणार आहोत की याला रेडी रांगोळी म्हणून कशी बनवायची. अगदी पहिल्यापासून ही अगदी बेसिक कोलम रांगोळी 6 टिपक्यांपासून बनणारी, मला तर खात्री आहे की माझ्या प्रत्येक मैत्रिणीने लहानपणी एकदा ना एकदा ही रांगोळी बनवलीच असेल. चला तर मग आपली सुरुवातीची प्रोसेस करूया. प्रिंटआउट काढायची. ही प्रिंटआउट ना मैत्रिणींनो तुम्हाला कुठेही प्रिंटेसवर मिळून जाईल. 6x6 टिपक्यांची कोलम रांगोळी म्हणून. आणि ती घेतल्यानंतर इथे मी आज 175 मायक्रॉनची OHP शीट न घेता 100 मायक्रॉनची OHP शीट घेतली आहे. आणि आपल्याला माहितीच आहे आपण सेलोटेपने ते फिक्स करून घ्यायची आपल्या डिझाईनवर. व्यवस्थितरित्या आपली जी लाईन्स आहेत पर्मनंट मार्करने ट्रेस करून घ्यायचे. ट्रेस झाली त्यानंतर काय सेम. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच रिपीट करायचं का? नाही ना. प्रोसेस तर तुम्हाला माहिती आहे. फक्त वेगवेगळे डिझाईन्स कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. त्याचे नवीन नवीन रंगसंगती ते फक्त मी तुम्हाला दाखवू शकते. 60-40% इथे मी मिश्रण रेडी केलं आहे. 60% फेविकॉल MR घेतला आहे आणि 40% पाणी घेतलं आहे. ॲड केलं व्यवस्थित. त्याच्यात कोणतेही लम्स गाठी आपल्याला ठेवायचे नाही आहेत. आणि ते मिश्रण आपल्याला आपल्या OHP शीटवर लावून घ्यायचं आहे. लावून घेतल्यानंतर काहीसं चिमटीने टाका किंवा फिलरने भरा, काहीही प्रॉब्लेम नाही. मी इथे तुम्हाला पहिल्यांदा चिमटीने भरून दाखवते की कसं तुम्ही त्यामध्ये फिल करू शकता. पेपरने थोडासा दाब द्यायचा. उरलेली रांगोळी लगेचच एका पेपरवर झटकून घ्यायची किंवा खालच्या बेसवर झटकून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थितरित्या पडेल. आणि बघा मी किती जोरजोरात त्याला झटकते आहे. व्यवस्थित पडेपर्यंत तुम्हाला ती झटकत राहायची आहे, ज्यामुळे जी रांगोळी स्टिक होणार नाही ती खाली पडून जाईल. आणि ही सेम प्रोसेस सगळ्या डिझाईनला कंप्लीट करायची. आता मी सुरुवातीला असं का म्हटलं की ही रांगोळी आपण कधी ना कधी ड्रॉ केलीच असेल. खूप वेळानं जे साऊथमध्ये राहणारे जास्तीत जास्त ज्या रांगोळ्यांमध्ये हा प्रकार काढला जातो, आपल्याकडे बरेच वेगवेगळे असे सिम्बॉल्स आणि बरेच वेगवेगळे असे चिन्ह रांगोळीच्या रूपामध्ये काढले जातात. आणि त्यापैकी हे एक चिन्ह अगदी बघितल्या खूप असं उत्स्फूर्त वाटणारं. आता बघा इथे मी फिलरने भरून घेते आहे. प्रोसेस अगदी सेम आहे. फेविकॉलचं जे मिश्रण आपण बनवून घेतलं आहे ते मिश्रण OHP शीटला लावायचं. एखाद्या फिलरने किंवा हाताने रांगोळी फिल करायची आणि अगदी व्यवस्थितरित्या अगदी शेवटचा कणपर्यंत झटकन घ्यायची. झटकल्याने काय होईल, जी रांगोळी स्टिक झालेली नाही आहे ती खाली पडेल आणि स्टिक झालेली रांगोळी त्यावर सुकून जाईल. नंतर मी सेकंड लेअर घेतला आहे. आता ह्यामध्ये ना बरेच वेगवेगळे रंगसंगती होते. ऑरेंज रेड येल्लो, मोर पीसी विथ लाईट पिंक, असे काही कॉम्बिनेशन मी ठरवले होते. पण त्यापैकी हे एक माझं फेवरेट कॉम्बिनेशन, जे खरोखर डोळ्याला मोहक दिसतं. आणि अगदीच रेड विथ येल्लो घेतलं असतं ते अगदी हळद कुंकूसारखं झालं असतं, आणि म्हणून मी ते घेतलं नाही. पर्पजली हा कलर घेतला आहे. आता इथे पहा, एक कलर झाल्यानंतर दुसऱ्या कलरवर कलर गेला. का तसं झालं तुम्ही परत एकदा माझा व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. जेव्हा आपण झाडलं ना तेव्हा वेगळ्याच पद्धतीने त्याला आपण घेतलं. जर ती रांगोळी डायरेक्ट आली, अशी डायरेक्ट आपल्याला उलटी करायची, तेव्हा काय होईल ना, जेव्हा तुम्ही अगदी घरंगळत घ्याल पहिला कलर दुसऱ्या कलरवरून, तर नक्कीच असं होणारच आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा झाडताना किंवा दुसरा कलर आल्यानंतर झाडताना काळजी घ्यायची आहे
की झटपट तिला आपल्याला उलटी करायची आणि झटपट त्याला झटकायचं आहे. जर ते सगळे कलर सगळ्या कलरवर जात बसले तर सगळे कलर सगळ्या कलरमध्ये मिक्स होऊन जातील. आता घाबरून जायचं नाही. आपण जेव्हा दुसरा लेअर मारणार आहोत ना, तेव्हा आपण थोडी खबरदारी घ्यायची, काळजी घ्यायची की दुसरा लेअर पहिल्या लेअरच्या कोणत्याही रंगामध्ये मिक्स होणार नाही. आता इथे पहा, म्हणूनच मी पर्पजली आता पहिल्यांदा मी ब्लू कंप्लीट करून घेतला आहे. पण ब्लू पण मी आता झटकताना काय करणार आहे नक्की पहा. अगदी पटकन ठेवायचा आणि व्यवस्थित उलटा करून झटकून द्यायचा. आता काय ना, झटकल्यानंतर मी पाहिलं की अरे तो थोडासा ओलसर फेविकॉल राहिला आहे. त्यामुळे दोन्ही लेअर मारून झाल्यानंतर मी एकदा ड्रायरने पण सुकवून घेते. काय ना, बघा ना, असं ड्रायरने अगदी सुकवून घेताना सुद्धा रांगोळीचा एक कणही उपटून येत नाही आहे. म्हणजे आपली रांगोळी खूप चांगल्या पद्धतीने सुकलेली आहे. सुकल्यानंतर पहिल्या लेअर आणि दुसऱ्या लेअरमध्ये किती अंतर ठेवायचं? 15 मिनटं किंवा अर्धा तास किंवा 1 तास, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही काम करा, पण सुकवून द्या. व्यवस्थित पहिला लेअर सुकवून द्यायचा. दुसऱ्या लेअरसाठी सेम प्रोसेस रिपीट करायची आणि दोन्ही लेअर अगदी मस्तपैकी सुकल्यानंतर आउटलाईन मारून घ्यायची रांगोळीचा इफेक्ट देण्यासाठी. बघा, ही किती छान अशी रांगोळी. कोणीही म्हणणार नाही की स्टिकर रांगोळी आहे. ठेवल्यानंतर प्रत्येकजण हेच म्हणेल की खूप छान रांगोळी काढली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ही डिझाईन कशी वाटली? कोलमची अगदी बेसिक टू बेसिक डिझाईन जी रेडी टू रांगोळीमध्ये बनवून घेतली आहे, ही प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच भन्नाट आणि अप्रतिम आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रांगोळी बनवत राहा. धन्यवाद.